गर्जना संघाचा कर्णधार आणि RS पॅकर्स या संघाचा कर्णधार या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. मी कमिटीला एक विनंती करेल की त्यांनी पाण्याची सोय करायची आहे. सर्व पाणी संपलेलं आहे. दे प्रकाश. शिवगर्जनाचा कर्णधार मोबाईल इथं आहे. मोबाईल कोणाचा तरी राहिला आहे. मोबाईल कोणाचा राहिला असेल तर सांगा. टॉस कोण विन? RS टॉस विन झालेले आहेत. काय काय विशाल वालम काय तुमचं फलंदाजी घेतलेली RS ने. हॅलो, कमिटीला माझी एक विनंती आहे. सर्व पाणी मागतात ते पाणी संपलेलं आहे. पिण्याचं पाणी. याच्या आधी जे समालोचन केलं होतं ते दिगंबर धानके साहेब यांचं मनपूर्वक आभार. फायनलचा सामना त्यांच्या आवाजात आपल्याला ऐकायचा आहे. त्यांचा जर्सी नंबर पण जबरदस्त आहे. 2721 छकडेवाला, बिट्ट्या छकडेवाला. रंगत सामना सेमीफायनल 2 RS वर्सेस शिवगर्जना वर्सेस RS ने टॉस जिंकून फलंदाजी घेतलेली आहे. स्ट्राईकला आहेत. अजून स्ट्राईक डिस्कशन चालू आहे. स्ट्राईक कोण घेणार? गोलंदाजीमध्ये पण डिस्कशन चालू आहे. गोलंदाजी कोण करणार? न्यू बॉल. प्रत्येक इनिंगला न्यू बॉल असतो. नवीन बॉलमध्ये कोण गोलंदाजीला येत आहे ते पाहूया. रमेश संघाचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन रमेश. आणि स्ट्राईकला विशाल. नॉन स्ट्राईकला रोहन आणि विशाल पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. अतिरिक्त बॉल आपल्याकडे मंडळाने ठेवून द्यायचे. पहिला सगळे प्लेयर एक मिनिट, जे तिकडे प्लेयर बसलेले आहेत ना त्यांनी सगळ्यांनी बाहेर बसायचं. सगळे प्लेयर बाहेर बसा. सगळे प्लेयर बाहेर. अतितटीचा सामना आहे. अंतिम सामना आहे. रोमांचक सामना आहे. सेमीफायनल. याच्यानंतर अंतिम सामना होणार आहे. सेमीफायनल आहे. उगाच वाद नको. पहिले षटक वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं रमेश जलपे. आणि स्ट्राईकला विशाल. नॉन स्ट्राईकला रोहन. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. पहिल्या षटकातील पहिला चेंडू रमेश घेऊन. रमेश हे तयारीत. विशाल तयारीत. रमेश यांचा पहिला चेंडू माराकातील विशालाने टाकलेला चेंडू आणि रमेश यांनी टाकलेला चेंडू विशालांना काहीसा कळालेला नाहीये. निर्धाव चेंडू. एक चेंडूच्या अखेरीस 0 धावा. दुसरा चेंडू रमेश यांचा आणि विशालाने टटावले चेंडू आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू षटकातील 2 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या 0. तिसरा चेंडू टाकलेला आणि हा अतिरिक्त चेंडू वाईट स्वरूपात 1 धाव. 2 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या होते 1. पुढील चेंडू. तिसरा चेंडू आणि टाकला चेंडू आणि हा लगावला चेंडू उंच असा बाउंड्री लाईन काय पार करत नाही. 1 धाव घेण्यात यश येत आहे. 1 धावेच्या अखेरीस धावसंख्या होते 2. 3 बॉल 2. 3 चेंडू 2. पुढील चेंडू. चौथा चेंडू मारा करतील रोहन यांना मारला चेंडू काहीसा कळालेला नाहीये. निर्धाव चेंडू. जबरदस्त अशी बॉलिंग रमेश यांच्या हातातून निघते. स्पिनिंग अटॅक होतोय. 5वा चेंडू षटकातील आणि हा जबरदस्त रोहन यांना पुन्हा कळालेला नाहीये आणि हा बाईच्या स्वरूपात 1 येतोय. धावसंख्या होते 3. 5 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या होते 3. शेवटचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. विशाल यांना चेंडू फेकलेला आहे आणि असा लगावला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेतात का? चेंडू गेलाय 4 लाईनच्या तोरीने आणि 1 धाव 2 धाव घेण्यास यश आलेले आहे. तिसरी धाव काय घेण्यात यश येत नाहीये. चेंडू इकडून इकडे फेकला जातोय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 5. बिनबाद 5.
संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. प्रवीण उर्फ प्रकाश. आता सूर्य मावळत चाललाय, प्रकाश कमी होत चाललाय. पाहूया आता प्रकाश काय करतात आपल्या संघासाठी. बॅट स्ट्राईकला आहेत रोहन प्रकाशाने फेकला चेंडू आणि उच्च टालावला चेंडू. एक धावेसाठी धावसंख्या भर होते, धावसंख्या होते 6. एक धाव घेण्यात यश आलेलं, धावसंख्या 6. पुढील चेंडू, दुसरा चेंडू षटकातील मारा करतील विशाल यांची बॅट तळपली होती. आता पाहूया काय करतात विशाल याने, आणि हा काहीसा बॉल चेंडू समजलेला नाहीये. विशाल यांना काही चेंडू समजलेला नाहीये. विशाल काहीसे गडबडीत, काहीसे नाराज. बघूया विशाल. पुढील चेंडू रागात मारतात का षटकार. तिसरा चेंडू प्रकाश यांचा आड फेकला चेंडू, टलावला चेंडू. एक धाव घेण्यात यश आलेले आहे. एक धावाच्या अखेरीस धावसंख्या होते 7. चौथा चेंडू मारा करतील रोहन. प्रवीण याने टाकला चौथा चेंडू आणि हा काय चेंडू जबरदस्त मारलेला, परंतु हा एक धावेसाठी धावसंख्या ऍड होते 8. बिनबाद 8. पाचवा चेंडू षटकातील मारा करतील विशाल याने टाळा चेंडू आणि हा जबरदस्त असा झेल. पाहूया अंपायर काय देतात निर्णय. जबरदस्त झेल, अंपायर डिसिजन आउट आहे. जबरदस्त श्रीधर यांची झेल, जबरदस्त असा कॅच. या सामन्यातील हा उत्कृष्ट झेल आहे, उत्कृष्ट म्हणजे या झेलसाठी शब्दच नाहीत. पुढील विशाल हे यांना जबरदस्त आदरा बसलाय. विशाल यांची जागा घ्यायला येते. 500 रुपये योगेश मानेंकडून 500 रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आले श्रीधर यांना. पुढील रवींद्र गोलप जागा येण्यासाठी विशाल यांची, आणि हा पण झेलबाद होता, झेल सुटलेली आहे. 2 बाद वरती 2. मागच्या षटकामध्ये प्रकाश यांनी हॅट्रिक घेतलेली, या षटकात पण जबरदस्त अशी बॉलिंग लाईन ठेवलेली असताना षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 9 धावा. पुढील 2 षटका ही हाणामारीची षटक आहेत. या हाणामारीच्या षटकामध्ये तिसरं षटक घेऊन येत आहेत संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं. किरणचा पहिला चेंडू तिसरा षटकातील पहिला चेंडू टाकण्यास किरण सज्ज. रवी यांनी टाळला चेंडू आणि हा सीमारेषे बाहेर षटकार. 6 धावा. 6 धावेच्या अखेरीस धावसंख्या होते 15. किरण याने मगाच्या क्वार्टर फायनलला जबरदस्त बॉलिंग केली, बॉलिंग लाईन ठेवली होती. या बॉलिंग लाईनला काय करता बघूया. आणि हा जबरदस्त टाळला चेंडू आणि कॅच आउट. रवी गोलप बाद होत आहेत. संघाला एका मागून एक हादरे बसत आहेत. कॅच कीपर नेम किरण. रवी यांची जागा घ्यायला येत आहेत लवेश काहीसे या टुर्नामेंट मध्ये अडखळत खेळताना या मॅच मध्ये काय गाजवतात का बघूया. रवेश यांच्या खांद्यावरती सगळी जबाबदारी आहे संघाची. बघूया जर्सी नंबर 30 लवेश. बॉलिंग लाईनला किरण यांचा दुसरा चेंडू, तिसरा चेंडू आणि मारा करतील लवेश आणि हा अतिरिक्त धाव वाईट स्वरूपात. 1 धावेने धावसंख्या ऍड होते 16. 2 बाद 16. तिसरा बॉल टाकलेला आहे आणि अशा तऱ्हेने टाळवला चेंडू. सिंगल धाव घेण्यात यश आलेले आहे. बॅट्समनला लागून 1 धाव की अडलेली आहे, त्याच्यामुळे 1 धाव घेण्यात यश आलेलं. 17. पुढील चेंडू किरण यांचा मारा करतील रोहन. पाहूया रोहन आपल्या संघासाठी षटकार का हाणामारीचा षटक आहे. किरण यांनी टाकला चेंडू आणि हात लगावला चेंडू. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतात का? दुसरी धाव घेण्यात अपयश आलेलं आहे. 2 धावाच्या अखेरीस धावसंख्या होते 18. 4 बॉल 18. शेवटचे 2 चेंडू. लवेश या षटकात षटकार मारतात का पाहूया आणि हा वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्या ऍड होते 19. 2 बाद 19. पुढील चेंडू आणि हा लवेश यांना काहीसा बॉल कळलेला नाहीये. अजून पण लवेश थोडेसे अडखळताना, या सीझन मध्ये अडखळताना लवेश. 19. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव 20 धावा. 2 बाद 20 धावा. शेवटचा चेंडू षटकातील आणि हा टाकला चेंडू लवेश यांनी थांबवलेला तयारीत नसताना. लवेश यांना थोडेसे तयार होऊ द्या. पुढील चेंडू आणि हा टाकलेला चेंडू. 1 रन. धाव कंप्लीट. दुसरी धाव आणि हा अंपायर डिसिजन बाद.
लवेश बाद होताना या सीझन मध्ये फ्लॉप ठरलेला प्लेयर लवेश यांची बॅटिंग लाईन थोडीशी अडखळताना लवेश यांची जागा घ्यायला येत आहेत ओमकार. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 20. शेवटचं षटक हाणामारीचं षटक घेऊन येतात श्रीधर हळले. मगाशी त्यांनी घाबरून ओव्हर दुसऱ्याला दिलेली, आता टाकतात का पाहूया. श्रीधर यांचा कॉन्फिडन्स लेवल बघूया काय आहे तो. 20 धावसंख्या 20 3 ओव्हर. ओमकार यांना श्रीधर यांचा पहिला चेंडू आणि टाकला चेंडू लगावला चेंडू. हा एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतात का बघा. दुसऱ्या धावासाठी दुसरी धाव बाद. रनआउटच्या स्वरूपात बाद. जबरदस्त असा डायरेक्ट थ्रो इट केला स्वप्नील यांनी. जबरदस्त असा. ओमकार यांची जागा घ्यायला ते गणेश. श्रीधर यांचा दुसरा चेंडू. मगाशी काहीतरी मगाच्या मॅचला काही श्रीधर अडखळताना आता जबरदस्त बॉलिंग करताना. पुढील चेंडू दुसरा चेंडू आणि पुन्हा वाईट. पुन्हा चालू झालं श्रीधर यांचं वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त धाव 1. दुसरा चेंडू टाकलेला आहे. सुंदर असा टलावलेला चेंडू. 1 धाव घेण्यात यश. रमेश यांनी जबरदस्त फिल्डिंग 1 धाव अडवलेली आहे. 1 धाव संख्येच्या अखेरीस धावसंख्या होते 23. 4 बाद 23. या षटकातील तिसरा चेंडू श्रीधर यांचा. मारा करतील स्वप्नील आणि हा बादचे चान्सेस असताना किपिंग सोडण्यात आलेली आहे. खराब किपिंग. चौथा चेंडू श्रीधर यांचा. मारा करतील स्वप्नील. गणेश यांना टाकलं चेंडू. गणेशने सिंगल धावेसाठी धाव घेतलेली आहे. 1 धावेच्या अखेरीस धाव संख्या होते 24. 4 बाद 24. पुढील चेंडू आणि मारलेला चेंडू टलावलेला चेंडू आणि हा बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. निसर्गाच्या अडथळ्यामुळे झालेला हा झेल. 1 धावेने धावसंख्या होते 25. शेवटचा चेंडू मारता करतील गणेश यांनी मारला चेंडू. उत्कृष्ट अशी कॅच स्वप्नील दारे. उत्कृष्ट अशी कॅच. अतितटीचा सामना. हाणामारीचं षटक संपताना धावसंख्या होते किती 25. 26 रनांची आवश्यकता. 25 धावेच्या अखेरीस धावसंख्या 4 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या होत्या 25. श्रीधर यांच्या कॅचसाठी योगेश माने यांच्याकडून 500. उदय यांच्याकडून 200 रुपये आणि स्वप्नील यांच्याकडून 200 रुपये. असं 900 रुपयाचं पारितोषिक घोषित झालं आहे. जबरदस्त अशी कॅच होती श्रीधर यांची. कोण प्रकाश यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे. श्रीधरसाठी 500. प्रकाश यांच्यासाठी 500. श्रीधर आणि प्रकाश दोघांनी येऊन पारितोषिक घेऊन जायचा. अनिल दादा योगेश माने हा सामना जिंकणं दोन्ही टीमसाठी अत्यंत गरजेचं असून RS ला जिंकण्याचे चान्सेस आहेत. जर बॉलिंग लाईन व्यवस्थित ठेवली, बॉलिंग लाईन चांगली केली, फिल्डिंग लाईन चांगली केली तर RS ला जिंकण्याचे चांगले चांगले. अनिल दादा हे पारितोषिक वितरित करतील. श्रीधर आणि प्रवीण गोरड. प्रकाश अनिल दादा दोघांना दे 500 रुपये पारितोषिक घोषित केलेलं आहे. योगेश माने यांच्याकडून फिल्डिंगसाठी बेस्ट फिल्डिंग. श्रीधर प्रकाशासाठी बॉलिंग. प्रकाश यांच्यासाठी बॉलिंगसाठी 500 रुपये आणि श्रीधरसाठी फिल्डिंग. जबरदस्त अशी कॅच भेटलेली या सीझनची कॅच. 1 नंबरची कॅच आणि मेन बॅट्समनची कॅच. विशाल वालम सारख्या बॅट्समनची कॅच पकडलेली आहे. श्रीधर यांनी पैसे माझ्याकडे दिलेत. आता मी काय पार्टी करायची का. 700 रुपये दिलेत. RSN ना जिंकण्याचे चान्सेस आहेत जर फिल्डिंग लाईन जर व्यवस्थित केली. कॅच विन मॅच विन. 26 टोटल स्कोर करायचा 26. 24 चेंडू 26 धावा आणि शिवगर्जनाला इझिली स्कोर जिंकण्याचे चेस करण्याचे चान्सेस जास्त आहेत. पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहेत ओमकार आणि स्ट्राईकला आहेत श्रीधर. नॉन स्ट्राईकला आहेत रमेश. ओमकार यांचा पहिला चेंडू वैयक्तिक षटकातील पहिला चेंडू आणि हा टाकला चेंडू. 1 धाव घेण्यात अपयश आलेलं आहे. निर्धाव चेंडू. 1 चेंडूमध्ये 0 धावा. पुढील चेंडू दुसरा चेंडू षटकातील
ओमकार यांचा माराकरती श्रीधर, श्रीधर टाकले चेंडू आणि हा वाईट अतिरिक्त धाव. एक धाव ने संख्या धाव संख्या आढळते एक धाव. पुढील चेंडू श्रीधर यांना आणि हा श्रीधर यांना काहीसा बॉल कळालेला नाहीये. डॉट चेंडू, 2 चेंडू 1 धाव. पुढील चेंडू ओमकार यांचा माराकरती श्रीधर, श्रीधर यांना टाकला चेंडू आणि हा श्रीधर यांनी हे काहीसे दबावामध्ये खेळताना स्कोअर कमी असल्यामुळे दबावामध्ये खेळताना श्रीधर हे. ओमकार यांचा चौथा चेंडू माराकरती श्रीधर आणि श्रीधर यांनी टाळावला चेंडू. एक धाव काढलेली आहे. दुसरी धाव घेतात का पाहूया आणि दुसरी धाव विशाल वालम यांनी अडवण्यात यश आलेलं आहे. 4 चेंडूंच्या अखेरीस धाव संख्या होते 2. पुढील चेंडू ओमकार यांचा माराकरती रमेश, रमेश यांना टाकला चेंडू आणि हा अतिरिक्त धाव वाईट घोषित केलेले आहे. धाव संख्या आढळते 1 धावेने धाव संख्या होते 3. पुढील चेंडू ओमकार यांचा रमेश यांना टाकलेला चेंडू आणि हा उत्कृष्ट असा जाळीला लागून अडवला, पण विशाल वालम यांचा तितकाच चांगला प्रयत्न बाउंड्री लाईन वरती बाउंड्री अडवलेला आहे. 1 धावेने धाव संख्या होते 4. शेवटचा चेंडू षटकातील श्रीधर यांना टाकला चेंडू आणि लगावलेला चेंडू. 1 धाव काढण्यास यश आलेला. दुसरा धाव काढतात का पाहूया. दुसरी धाव रमेश यांनी प्रयत्न प्रयत्न केलेला आहे, परंतु श्रीधर यांनी त्यांना थांबण्यास विनंती केलेली आहे. या षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते 5. बिनबाद 5. किती पाहिजेत? 18 चेंडूमध्ये 21 धावांचं. वैयक्तिक पहिलं षटकाचं संघाचं दुसरं षटक रवी गोलप मारा करतील श्रीधर यांना पहिला टाकले रवी गोलप यांचा चेंडू आणि हा कॅच. जेलबाद झालेले आहेत श्रीधर. या मॅच मध्ये अपयशी ठरलेला खेळाडू श्रीधर. प्रेशर मध्ये काहीसे शिवगर्जना ही टीम प्रेशर मध्ये जाताना शिवगर्जना टीम मध्ये प्रेशर झालेलं आहे. बॉलरने वर्चस्व गाजलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 5च धावा देण्यात यश आलेलं आहे. पुढील चेंडू रवी गोलप यांचा मारा करतील प्रकाश गोरप. सूर्य खाली चाललाय. प्रकाश लवकरात लवकर बॅटिंग करा. पुढील चेंडू प्रकाश यांना रवी यांचा आणि टाकला चेंडू. 1 धाव काढलेली आहे. दुसरी धाव काढतात का पाहूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. 2 धावा ऍड होतात स्कोअर बोर्ड मध्ये. धाव संख्या होते 7. 1 बाद 7. 16 बॉल 19 धावा. 16 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. RS टीम जबरदस्त अशी फिल्डिंग आणि बॉलिंग लाईन. रवी यांचा पुढचा चेंडू आणि हा अतिरिक्त चेंडू वाईट घोषित केलेल्या पंचांनी. धाव संख्या ऍड होते 8 धावा. पुढील चेंडू रवी यांचा मारा करतील प्रकाश यांना टाळाला चेंडू आणि उत्कृष्ट असा 6 धावा. सीमारेषे बाहेर मारलेला चेंडू 6 धावांसाठी षटकार. धाव संख्या ऍड होते 14. 1 बाद 14. 15 बॉल 12 रनची गरज. पुढील चेंडू रवी यांना मारलेला चेंडू आणि हा उत्कृष्ट विशाल वालम यांचा झेल करून, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे लागला झेल आहे तो. 1 धावेने धाव संख्या ऍड होते 15. 14 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. पुढील रवी गोलप यांचा चेंडू मारा करतील रमेश यांनी टाळवला चेंडू आणि हा सीमारेषे बाहेर षटकार. 6 धावांसाठी. 6 धावांनी धाव संख्या ऍड होते 21. 13 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू रवी यांचा आणि मारा करतील आणि हा हे षटकार. आणि अशा तऱ्हेने शिवगर्जना टीम विजयी झालेली आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे आभार. हार्दिक आभार. मॅन ऑफ द मॅच आहेत प्रकाश गोरड यांना मॅन ऑफ द मॅच मिळालेले आहे. प्रकाश गोरड यांना विकास शेलार. अक्षय मॅन ऑफ द मॅच द्या.